श्री नर्मदा पुराण अध्याय 85 सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी राजा युधिष्ठिरला सांगू लागले की त्या श्री नर्मदाच्या त्या प्राचीन ब्रह्महत्याहारी तीर्थास जावे जे वाराणसी समान महत्त्वपूर्ण आहे। तेव्हा राजा युधिष्ठिरने सांगितले की श्री नर्मदा तटावर जे आश्चर्यकारक झाले ते कथन करावे। ते तीर्थ वाराणसी समान कसे आहे ते कृपा करून मला सांगावे। तेव्हा ऋषी सांगू लागले की पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनातून 10 पुत्र उत्पन्न झाले। मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलुह, क्रतु, वशिष्ठ, भृगु आणि नारद, तसेच दक्ष या 10 पुत्रांना त्यांनी उत्पन्न केले। प्रजापती दक्षांच्याही 50 कन्या उत्पन्न झाल्या। पैकी त्यांनी 10 कन्या धर्माला दिल्या। कश्यपाला तेव्हा कश्यपाला 13 कन्या दिल्या व 27 चंद्राला दिल्यात। त्यापैकी रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय होती आणि तो बाकी कन्यांचा पत्नींचा अवहेलना करायचा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा। ही गोष्ट ज्यावेळेस दक्ष राजाच्या लक्षात आली त्यावेळेला दक्ष राजाने त्याला शाप दिला की तू क्षय रोगाने ग्रस्त होशील। त्यावेळेला त्याचा तो क्षयरोग वाढू लागला। अशा वेळी त्याने श्री नर्मदाच्या तटावर जाऊन शिवशंकराची आराधना करू लागला। चंद्रदेवाच्या कठोर तपश्चर्येने श्री नर्मदा तटावर उमासहित शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला मनोवांछित वर मागण्यास सांगितले। त्यावेळी त्याने सांगितले की दक्ष राजाच्या शापातून माझी मुक्तता व्हावी। त्यावेळी शिवशंकरांनी सांगितले की एका पित्याचा शाप कधीही खोटा होऊ शकत नाही, कारण तुझी ही चूकच आहे, परंतु मी त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो। असे म्हणून त्याला तथास्तु म्हणून शिवशंकर अंतर्धान पावले। नंतर चंद्राने त्या तटावर शिवलिंग स्थापन करून त्याची मनोभावे पूजा केली आणि आपल्या स्वस्थानी निघून गेला। राजा युधिष्ठिरने विनवले, हे ऋषीमुनी, सोमनाथाचा प्रभाव अजून मला सांगावा। तेव्हा ऋषीमुनी सांगू लागले की सर्व दुःखहारी व ब्रह्महत्या विनाशक असे हे सोमद्वारा स्थापित शिवलिंग आहे। चंद्राने ते भूतलावर स्थापन केले, ते सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे। तेव्हा मार्कंडेय म्हणाले, त्या तीर्थाचा प्रभाव हा उरी संगमात जे झाले ते तू ऐक। पूर्वी शबर नावाचा एक राजा होता। त्यांना पुत्र त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा पुत्र कण्व होता। कण्व राजा फारच पापवृत्तीचा होता। वनात नित्यप्रमाणे भटकत असताना एकदा त्याने हरणांचा कळप पाहिला आणि त्याने त्या कळपाला मारले। निर्जन वनात एक ब्राह्मण मृग रूप धारण करून त्या कळपाबरोबर फिरत असायचा, त्यामुळे त्याच्याकडून ती नकळत ब्रह्महत्या झाली आणि ते पाप त्रिलोचन राजाच्या पुत्र कण्व याच्या मस्तकी बसले। तो एकदा असाच फिरता फिरता उरी संगमात श्री नर्मदा तटावर गेला। तिथे त्याने दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन वनात फिरत असताना त्याला एक ब्राह्मण दिसला। तो श्री नर्मदा तटावर विश्रांती घेत बसला। सोमनाथाचे दर्शन केले। त्याला एक ब्राह्मण दिसला आणि त्या ब्राह्मणाने त्याला एक निरोप दिला की
नर्मदा तटाच्या पलीकडे एक स्त्री तुमची वाट पाहत आहे. तिने तुम्हाला बोलवले आहे. तेव्हा तिने तिचे वर्णन विचारले. तिचे सर्व वर्णन त्या ब्राह्मणाने सांगितले. तेव्हा कण्वने आपल्या सेवकाला तिथे पाठवले आणि सेवकाला पाठवल्यानंतर तिने सांगितले की मी राजाची इथे वाट बघत आहे. त्याला त्याचा तेवढा निरोप द्यावा. तो निरोप घेऊन सेवक कण्वराजाकडे आलेला आहे आणि कण्वराजाला सांगितले की ती जी स्त्री आहे तिने सांगितले, मी वनात कमलनेत्री लाल वस्त्र धारण केलेली रक्तचंदनाने भूषित सुंदरीला मी पाहिले आणि ती सुंदरी तुमची वाट बघत आहे. तेव्हा राजाला कळाले की ती कोण आहे. त्याला आठवले की ज्या हरणांच्या कळपामध्ये आपण ब्रह्महत्या केली आहे ती हत्या माझी नर्मदा तटाच्या पलीकडे वाट बघत आहे. हे त्याला कळाले. त्याने त्या क्षणी शिवलिंगाची, सोमनाथ तीर्थाची पूजा केली आणि तिथे अग्नी पेटवला. अग्नीला भक्तिभावे नमस्कार केला आणि विष्णूंचे स्मरण केले. माझी शुभगती व्हावी अशी विनंती करून त्याने अग्निप्रवेश केला. तेव्हा वरतून आकाशातून पुष्पवृष्टी झाली. राजकुमार मंगल व्हावे, मंगल व्हावे. महाआश्चर्याने राजाचे सेवक एकमेकाकडे पाहू लागले. स्वामीला अग्नीत मरण पावलेले पाहून हृदयात भगवानाचे ध्यान करून हे युधिष्ठिर ते सर्व विमानात बसले. अशा प्रकारे ब्राह्मण जेव्हा शंकराचे ध्यान करत होते तेव्हा ते सर्व सोमनाथाच्या प्रभावाने पापरहित होऊन स्वर्गात गेले. श्री मार्कंडेय म्हणाले, सोमनाथाचा प्रभाव आहे. आता तुम्ही एकाग्र चित्तेने हेही ऐका. अष्टमी आणि चतुर्दशीला सर्व काळ रविवारी, विशेषतः शुक्ल पक्षातील सप्तमी आणि रविवार युक्त असेल तेव्हा जो मनुष्य उपवास करून रात्री जागरण करतो ना, तो अभिष्ट सिद्ध करतो. कुणाची निंदा करू नये. तो क्रोधावर ताबा मिळवून निंदारहित व्हावे. धर्मभ्रष्ट भार्य असल्यास वर्जित करावे. हीन ब्राह्मणास कधी व्रत, श्राद्ध तसे दानाच्या बाबतीत दूरच ठेवावे. स्वाध्यायरहित ब्राह्मण लोहाच्या नवतरुणी प्रमाणे आहे. जो गायत्री मातेचे स्मरण करतो, भक्तिभाव करतो, त्याच ब्राह्मणाचे पूजन करावे. असे केल्याने शिवलोक प्राप्त होतो. गाढवाला घोडा दान करावा, गाय दान करावी. राजा कण्व हा त्यावेळी उद्धार करत असताना, स्वतःचा उद्धार करत असताना तो उरी संगमात होता. असे हे उरी संगमाचे व सोमतीर्थाचे महत्त्व आहे. जो कोणी या तीर्थावर जाऊन मनोभावे पूजा करील व पितृंचे तर्पण करील त्याला सुगम गती प्राप्त होते. अमावस्या पौर्णिमेला, व्यतिपात, वैधृती व सूर्यसंक्रमण संक्रांतीला जो कोणी इथे पूजा करून तीळ तर्पण करतो त्याची सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याला गर्भहत्येतून मुक्तता होते. यावेळी पुत्राची अपेक्षा करणाऱ्या पुत्रप्राप्ती होते. कामनारहित स्वर्ग प्राप्त होतो. राजा, या तीर्थाची यात्रा करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. सोमनाथाचे हे सर्व फल मी तुला सांगितले. हे महात्म्य ऐकून 8 वेळा श्रद्धापूर्वक स्नान करून निसंशय अवश्य प्राप्ती होते. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 85वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.